Hello students, I have I am going to continue remaining part of the lesson. It means in the last day we have studied the unit Beautiful India, and I am going to uh, take exercise here only. Okay, before the exercise I am going to revise some things from the lesson. म्हणजे आपण कालच्या पिरियडला ब्युटिफुल इंडिया त्याचे फीचर्स, फिजिकल फीचर्स, कल्चरल फीचर्स, कल्चरल्स का नाही आहेत, पण पुन्हा आपण काय केलेलं आहोत, त्याचे वैशिष्ट्ये त्या ठिकाणी फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये, जसं की इंडिया इज नोन ॲज सेवन बाय एरिया इन द वर्ल्ड, म्हणजे भारत हा जगामध्ये 7व्या क्रमांक, अशी वैशिष्ट्ये सगळी अभ्यासलेली आहेत. वेट लिटल वेट सगळी वैशिष्ट्यांचा त्या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी काय करतोय, थोडक्यामध्ये सर्व वैशिष्ट्ये इथं, कारण ते इथं एक टेक्स्टबुकचा भाग आहे, हे तुम्हाला पेज नंबर 9वरती याची माहिती दिलेली आहे बघा. लेटस्ट रिवाईज, म्हणजे तुम्हाला पुन्हा ते एकदा रिवाईज करून द्यायचं आहे एक्झरसाईजपूर्वी, त्याची माहिती बघायची आहे. मी शॉर्टमध्ये तुम्हाला ते सांगतोय अगदी. बघा आता, इंडिया इज ऑल्सो नोन ॲज भारत और हिंदुस्तान. इट मीन्स आवर कंट्री इज कॉल्ड इंडिया. अलॉंग विथ इंडिया इंडिया इज नोन ॲज भारत और हिंदुस्तान, म्हणजे इंडियालाच आपण काय भारत, हिंदुस्तान या नावानंही काय झालं जातं, संपूर्ण जगामध्ये ओळखलं जातं. मोस्टली आता इंडिया असंच ओळखलं जातं. तीच कन्सेप्ट आपण या ठिकाणी आता काय करायची आहे, जास्तीत जास्त स्वीकारायची आहे. आता बघा, इंडिया इज द 7th लार्जेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. आणि इंडिया म्हणजे भारत, इंडिया जो आहे तो काय आहे, 7th कंट्री आहे. म्हणजे भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं काय आहे, 7व्या क्रमांकावर. म्हणजे देर आर सो मच कंट्रीज इन द वर्ल्ड, आणि त्यापैकी आपला देश हा काय आहे, क्षेत्रफळ म्हणजे जागेनं, म्हणजे भारताची जागा ही काय आहे, 7व्या क्रमांकाची. म्हणजे भारत हा इतका मोठा बिग कंट्री आहे, असं ते वाक्य आहे. आता पुन्हा बघा, इट एक्सटेंड ओव्हर 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर. आणि आपल्या देशाचं जागा जी आहे, म्हणजे आपण एरिया ज्याला म्हणतो, किंवा हा एरिया, क्षेत्रफळ जे आहे ते किती आहे, इन मराठी किंवा इंग्लिश टू इंग्लिश या नंबरचा विचार करा तुम्ही या ठिकाणी. 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर. स्क्वेअर किलोमीटर म्हणजे चौरस मीटर एवढा काय आहे, त्याचा एरिया आहे, हे लक्षात घ्या. आणि पुन्हा आता बघा, नंबर 3, इंडिया इज सराउंडेड बाय द बे ऑफ बेंगाल इन द ईस्ट. म्हणजे आपण याची वारंवार चर्चा केलेली आहे बाळांनो, की मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारत होतो बघा कालच्या तासाला पिरियडला किंवा व्हिडिओमध्ये, व्हॉट इज द कॅपिटल सिटी असं वगैरे. म्हणजे विच पार्ट इज देअर ॲट द वेस्ट ऑफ आवर कंट्री, किंवा विच पार्ट इज देअर ॲट द ईस्ट पार्ट ऑफ द कंट्री, विच पार्ट इज देअर ॲट द साऊथ पार्ट ऑफ द कंट्री. तर इथं तीच माहिती पुन्हा सांगितलेली आहे. आता इंडिया इज सराउंडेड बाय द बे ऑफ बंगाल इन द ईस्ट. म्हणजे ईस्ट जी डिरेक्शन आहेत, हाऊ मेनी डिरेक्शन्स आर देअर, विच आर दे, वी हॅव नोन नाऊ. ओके, म्हणजे ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ पैकी ईस्ट डिरेक्शनमध्ये काय आहे, बे ऑफ बंगाल, बंगालचा काय आहे, उपसागर आहे. आणि त्यानंतर बघा, द अरेबियन सी इन द वेस्ट. आणि अरेबियन सी जो आहे तो वेस्ट साईडला आहे. आणि पुन्हा वेस्ट अँड द इंडियन ओशन इन द साऊथ. आणि दक्षिणेकडे म्हणजे साऊथला काय आहे, इंडियन ओशन, हिंदी महासागर आहे. ही सगळी वैशिष्ट्ये आपल्या देशाला लाभलेली आहेत. आता पुन्हा बघा, इंडिया हॅज 28 स्टेट्स अँड 7 युनियन टेरिटरीज इन्क्लुडिंग इट्स नॅशनल कॅपिटल
दिल्ली म्हणजे आपल्या देशामध्ये 28 स्टेट्स म्हणजे राज्य आणि 7 युनियन टेरिटरीज आणि त्यासोबत आपल्या इंडियाची विच इज द कॅपिटल सिटी ऑफ आवर कंट्री हू ट्राय टू टेल युअर पॅरेंट्स ओके इंडिया म्हणजे तुम्ही काय करा हे तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांना काय करा सांगा विच इज द कॅपिटल सिटी ऑफ आवर कंट्री आणि त्यानंतर बघा आता इंडिया इज डिवायडेड इंटू 5 फिजिकल डिव्हिजन्स आणि त्यानंतर आपल्या भारताचे जे काय जॉग्राफिकल फीचर्स आहेत ते काय आहेत 5 पार्ट्समध्ये काय केलेले आहेत डिवाईड केलेले आहेत जे विच वी हॅव स्टडीड इन द लास्ट व्हिडिओ म्हणजे ते काल आपण अभ्यासलेलो आहोत बघा ते आता सांगायचे झाले तर द ग्रेट माउंटेन्स ऑफ द नॉर्थ द नॉर्दर्न इंडियन प्लेन्स द पेनिन्सुलर प्लॅट्यू द कोस्टल प्लेन्स द आयलंड्स या भागामध्ये त्याची विभागणी झालेली आहे म्हणजे हे सगळं पुन्हा एकदा मी समराईज केलेलो आहे आता आपण पिरियडिक असेसमेंट या ठिकाणी पाहत आहोत सुरुवातीचा जो आहे तो सब क्वेश्चन ए जो आहे तो टिक मार्क द करेक्ट आन्सर म्हणजे या ठिकाणी काय आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे बहुपर्यायी प्रश्न आहेत आपण ते काय करायचे आहेत सोडवायचे आहेत ठीक आहे आता बघा क्वेश्चन नंबर 1 लुक ॲट हिअर क्वेश्चन नंबर 1 आय विल रीड इंडिया इज लोकेटेड इन द कंटिनेंट ऑफ अँड ऑप्शन ए आफ्रिका ऑप्शन बी एशिया ऑप्शन सी युरोप अँड what will be answer of this question India is located in the continent of Asia म्हणजे भारत हा जो आहे तो आशिया खंडामध्ये काय झालेला आहे विस्तारलेला आहे किंवा त्याचं स्थान आहे म्हणून सो वी हॅव टू पुट टिक मार्क इन द ऑप्शन बी ओके आन्सर गॉट इट ओके नो प्रॉब्लेम इंडिया इज ऑल्सो नोन ॲज ऑप्शन ए भारत ऑप्शन बी पंजाब ऑप्शन सी गोवा India is also known as just I have told you India is known as Bharat so here in the option 1 Bharat has given so put tick mark there okay afterward India is the 7th largest country in the world India is the 7th largest country in the sorry I told answer India is the 7th largest country in the option A world option B Asia option C China here world will be come so put tick mark there afterward India is a union territory of how many options are there 3 and which are they first one 30 second one or B 22 and C 28 how many states are there 28 so put tick mark in the option C here okay afterward number 5 India is divided into physical India is divided into dot physical divisions and option A 5 option B 9 option C 8 okay and just I have told you along with those all parts how many they are 5 parts and here option A is there so put tick mark here in the option 1 India is divided into 5 physical divisions so put tick mark here 5 okay here this exercise is over remaining exercise we will be seen in the next video okay